नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। ते मित्रांनो तुम्हाला खूपच महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफा ने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत देशावर बंदी घातलेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 20 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर चंपारण येथे पहिली चळवळ घडवून आणली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 हेली नॅशनल पार्क हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये राष्ट्रीय उद्याने सर्वात जास्त मध्य प्रदेशात आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमेस 3568 किलोमीटर जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, ते कोणत्या राज्यात आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, ते कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आशुतोष कुंभकोणी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश म्हणजे घरचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। तर ऑप्शन क्रमांक 4 घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचा मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर
टिकील तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पहा, डॅशच्या डोंगररांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. डॅश डोंगररांगामुळे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अजिंठा व सातमाळा ते खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पहा, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पहा, अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेशी दौरा कोणत्या देशात केला? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा, हर्ट्ज हे डॅश या मापनाचे एकक आहे. हर्ट्ज हे डॅश या मापनाचे एकक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वारंवारता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा, यकृत हा अवयव शरीरातील डॅशच्या संबंधित आहे. यकृत हा अवयव शरीरातील डॅश संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पचन संस्थेशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा, भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विवेकराम चौधरी हे हवाई दलाचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्तमानपत्र. मराठीतील पहिले दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फुमियो किशिदा हे जपानचे पंतप्रधान आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश असे म्हणतात. रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 थ्रॅम्बोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. तर ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह यांना दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्वाच्या अभावामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, ठक्कर बाप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ठक्कर बाप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आदिवासी कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांना अधिकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, महाराष्ट्रात डॅश हा जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्रात डॅश जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडकसागर ही जलाशये कोणत्या जिल्ह्यात आहेत? मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा
म्हणजेच मोडकसागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा. खालीलपैकी डॅश अशा प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? खालीलपैकी डॅश अशा प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वा. गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा. एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर ऑप्शन क्रमांक 4 एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर जवळ महू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा. खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्पन्न कर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्व बल. हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा. तुमसर येथे डॅश डॅशची मोठी बाजारपेठ आहे? तुमसर येथे डॅश डॅश मोठी बाजारपेठ आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तांदूळची मोठी बाजारपेठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा. कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते? कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे विधानसभेचे विद्यमान सभापती राहुल नर्वेकर आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? भारत अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 2 विकसनशील विशेषण समर्थक ठरेल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा. देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेरी कॉम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख जम्मू आणि काश्मीर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीज पोषक काळांतर लक्षणे वाढीस लागतात? रेबीज या आजारात डॅश डॅश या दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात? तर ऑप्शन क्रमांक 1 10 दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2 पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6
प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 साली राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 युक्रेनची राजधानी कीव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय लष्कराने डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. भारतीय लष्कराने डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. तर ऑप्शन क्रमांक 4 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 PR श्रीजेश, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आमगाव या ठिकाणी महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 हिरा हा कार्बनचे सर्वात कठीण रूप होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अक्षरांना डॅश असे म्हणतात. अक्षरांना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4 अक्षरांना ध्वनी चिन्हे सुद्धा म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टायबर नदीकाठी रोम हे शहर वसलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4 जुन्या संरचनाशी, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फ्लामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 अंगाई गीत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कागदाचा शोध डॅश या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅश या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा शोध चीन या देशात लागला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कर्करोगावर उपचारासाठी डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट हे कर्करोगावर उपचारासाठी वापरतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंता बिस्व शर्मा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021 या रोजी पदभार स्वीकारला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यूट्रॉनचा शोध
जेम्स चॅडविकने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत. ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 2 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे. भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 इराण या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अनुज या शब्दाचा अर्थ काय. अनुज या शब्दाचा अर्थ काय. तर ऑप्शन क्रमांक 1 अनुज या शब्दाचा अर्थ धाकटा भाऊ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश आहेत. सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला. हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला. तर ऑप्शन क्रमांक 4 हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या भाषेत आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश सभासद शिक्षण मतदारसंघ संघातून निवडले जातात. विधान परिषदेवर डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 12 सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे. लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नानवीज या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो. पंचायत समितीचा सचिव कोण असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 गटविकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले. कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले. तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. गोलपिठा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली. इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली भारतीय दंड विधान संहिता संमत करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत. महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो. कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो. तर ऑप्शन क्रमांक 3 कुंभार्ली घाट हा
कराड व चिपळूण या 2 शहरांना जोडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो याने बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यातील जल्लीकट्टा हा पारंपरिक खेळ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इटली. 2020चा विजेता इटली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नथुला खिंड हा सिक्कीम राज्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायकू हा काव्यप्रकार डॅश भाषेतून मराठीत आला आहे? हायकू हा काव्यप्रकार डॅश भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हायकू हा काव्यप्रकार जपानी भाषेतून मराठीत आला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग, हे आपले करेक्ट आन्सर होईल.